रात्री केलेल्या चपात्या खूप शिल्लक राहिल्या होत्या. मग फेकून न देता असा चपातीचा चिवडा केला आणि मी अन्न फेकून देईन असं होणारच नाही. मला जर कोणी विचारलं ना, की "तू सर्वात जास्त रिस्पेक्ट कोणाचा करते?" तर सर्वात पहिले माझं उत्तर अन्न हे असेल. कारण ह्याच अन्नासाठी आपला नवरा दिवसभर काम करत असतो. म्हणजे असं नाहीये, की लग्न झाल्यापासून रिस्पेक्ट करते, लग्नाच्या आधीपासूनच आणि लहानपणापासून ते आत्तापर्यंत कधी खाण्यापिण्याची कमी नाही जाणवली. सगळं व्यवस्थित आहे. पण माहीत नाही का, मला अन्नाची नासधूस करायला अजिबात आवडत नाही. मला जर कोणी जेवता ताटावरून जरी रडवलं ना, तरी मी माझं पूर्ण जेवण केल्याशिवाय उठत नाही. जेवणावर कधी राग नाही केला किंवा अन्न फेकण्याचा तर विचारानेच मला वाईट वाटतं. आपल्याला तरी हे मिळत असतं, कोणाकोणाला तर हे मिळतही नाही. म्हणून फेकून न देता मी असं काहीही नवीन पद्धतीने बनवते आणि खाऊन संपवून टाकते. ह्याला ना सेम पोहेसारखं बनवायचं, फक्त ह्यात ॲड करायचं लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि मस्त लिंबू वगैरे पिळून खायचं. खूप भारी लागतं आणि राहीला ना जे आम्ही खातो तेच खायचं असतं आणि माहीचा तर लांब-लांबपर्यंत संबंधच नाहीये खाण्याशी. तिला इंटरेस्टच नसतो खाण्याच्या बाबतीत आणि राहीला तिखट लागत होतं तरी ती खात होती आणि माझं बघा चहा आणि चिवडा. चहाशिवाय घशाखाली घास उतरत नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. जय माता दी.